नमस्कार. टेस्ट विथ सरोज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत सर्वांची आवडती खमंग कुरकुरीत पारंपरिक अळूवडीची रेसिपी. अळूवडी कुरकुरीत होण्यासाठी तसेच तळताना वडी सुटू नये, खाल्ल्यानंतर घशाला खवखवू नये म्हणून इथे मी काही टिप्स सांगितल्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अळूची पाने स्वच्छ धुवून घेतली आहेत. गडद हिरव्या रंगाची जी पाने असतात ती अळूवडी करण्यासाठी वापरावी. यांचा देठ देखील काळसर रंगाचा असतो. आपण या पानांचे देठ कट करून घेऊया. त्याचबरोबर पानाच्या पाठीमागील बाजूच्या मोठ्या शिरांचा भाग देखील कडक असतो, तो देखील आपण कट करून घेऊया. हा भाग कठीण असल्यामुळे अळूवडीचा रोल करताना पान फाटण्याची शक्यता असते. तसेच रोल देखील नीट गुंडाळता येत नाही, म्हणून हे असे सुरीने कट करून घ्यायचे आहे. आता इथे सर्व पानांचे देठ कट करून झाले आहेत. हे पान अशा प्रकारे उलटे ठेवून यावर लाटणे फिरवायचे आहे. यामुळे वडी वळत असताना पान फाटत नाही. आता आपण एक सारण तयार करणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 कप बेसन घेतले आहे, अर्धा कप तांदळाचे पीठ घेतले आहे, पाव चमचा हळद घातली आहे, 2 चमचे घरगुती लाल तिखट, पाव चमचा मीठ आणि पाव कप दही घातले आहे. दही थोडेसे आंबट घ्यायचे आहे. 1 चमचा पांढरे तीळ घातले आहेत. आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालत दाटसर असे बॅटर तयार करायचे आहे. जास्त पातळ देखील नाही व जास्त घट्ट देखील नाही, याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. आता आपण अळूवडीचे रोल करायला घेऊ. अळूच्या पानांना खाज असल्यामुळे खाल्ल्यानंतर घशामध्ये खवखवते. यासाठी मी इथे 10 ते 12 आमसूल पाण्यात भिजवून त्याचा रस काढून घेतला आहे. तुम्ही याच्याऐवजी कोकमचा आगळ देखील वापरू शकता किंवा लिंबाच्या रसाचा देखील वापर करू शकता. आता हा रस आपण पानांवर लावून घेऊ. रस संपूर्ण पानावर लावून झालेला आहे. आता आपण यावर जे आपण मिश्रण तयार केले होते ते लावून घेऊया. आता दुसरे पान घेऊन उलट दिशेने यावर ठेवून त्यावर देखील कोकमचा रस व मिश्रण लावून घ्यायचे आहे. अशाच प्रकारे एकमेकावर उलट बाजूने पाने ठेवत त्यांना रस व मिश्रण लावून घ्यायचे आहे. तुम्ही यासाठी 4 ते 5 पाने एका वेळी एका रोल मध्ये गुंडाळू शकता. आता आपण याचा रोल करून घेऊ. यासाठी अगोदर पानाच्या सर्व बाजूच्या कडा अशा प्रकारे दुमडून घ्यायच्या आहेत, म्हणजे वडी सुटत नाही. आता याला गोलाकार फिरवत याचा रोल करून घेऊ.
बघू शकता हा असा रोल इथे तयार झालेला आहे. मी इथे वडी उकडण्यासाठी पाणी गरम करत ठेवले होते. चाळणीवर तेल लावून त्यावर अशा प्रकारे वड्या ठेवून याला 15 ते 20 मिनिटे मीडियम फ्लेमवर उकडून घेऊ. बघू शकता आता आपली अळूवडी उकडून तयार आहे. आता आपण हे बाहेर काढून थंड करून घेतले आहे. आता आपण याच्या वड्या कट करून घेऊ. अशा प्रकारे अळूवडी उकडून ठेवून तुम्ही 7 ते 8 दिवस फ्रीज मध्ये स्टोअर करून ठेवू शकता व जेव्हा तुम्हाला लागतील तेव्हा फ्राय करू शकता. इथे मी कढईमध्ये वड्या तळण्यासाठी तेल गरम केले आहे. यामध्ये आपण अळूवड्या सोडू आणि मीडियम टू हाय फ्लेमवर वड्या दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ. बघू शकता वडी अजिबात तेलामध्ये सुटत नाही. आपण या अळू वड्या आता काढून घेऊ. बाकीच्या वड्या देखील याच प्रकारे तळून घेऊया. तयार आहेत एकदम कुरकुरीत अळूवड्या. बघू शकता अजिबात तेलकट झालेल्या नाही. तर तुम्हाला ही अळूवड्यांची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.